मध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेल वरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय। आता सध्या गाजराचा सीझन हा चालू आहे। मस्त अशी लाल रंगाची गाजरं आहेत। तर याच लाल रंगाच्या गाजरापासून आज आपण मस्त अशी छान रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे गाजर कोफ्ता करी। ऐकून वेगळं वाटलं ना? खरंच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खरंच खूप मस्त लागते ही करी। आपल्याकडे जर गेस्ट आले तर आपल्याला त्याच भाज्या बनवणं खरंच खूप कंटाळा आलेला असतो। तर अशा टाइपची जर तुम्ही वेगळी डिश बनवून बघितलीत ना तर गेस्ट नक्कीच खुश होतील, शिवाय घरातली मंडळी सुद्धा नक्कीच खुश होतील। आणि टेस्टला तर म्हणाल तर खरंच खूप छान लागते। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर गाजराचा सीझन सध्या सुरू आहे, तर गाजराचे भरपूर पदार्थ आपण बनवतो। आपल्या चॅनलवरती गाजराची कोशिंबीर याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे। या रेसिपीची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आता आपण याच मस्त अशा लाल गाजरांपासून बनवणार आहोत गाजराचे कोफ्ते, गाजर कोफ्ता करी। तर ही कोफ्ता करी खरंच मस्त लागते, छान होते, अगदी झटपट होते। त्याच भाज्या खाऊन आता आपल्याला खूप कंटाळा आलाय। तर आता अनायसे गाजराचा सीझन सुरू आहे, तर छान अशी लाल रंगाची गाजरं येत आहेत, तर त्याचे आपण मस्त कोफ्ते बनवणार आहोत। खूप मस्त लागतात। खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी साधारणतः 4 मोठ्या आकाराची गाजरं ही किसून घेतलेली आहेत। हे बघा, अशा प्रकारे किसून घेतलेत। तर इथे मी एक बोल घेतलाय। या बोलमध्ये आता आपण ही जी किसलेली गाजरं आहेत ही घेणार आहोत। त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः 3 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे, इथे मॅश करून घेतलेत। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा कप बेसन बाइंडिंगसाठी, पाव कप कॉर्नफ्लॉवर, याने एक छान कुरकुरीतपणा येतो। तुम्ही इथे तांदूळाचं पीठ पण वापरू शकता। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, या ऑप्शनल आहेत, तुम्हाला नको असेल तर नाही वापरलं तरी चालेल, पण ह्याने खूप मस्त टेस्ट येते। 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, इथे रंग छान येतो म्हणून वापरलाय। 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टीस्पून ओवा, याने मस्त टेस्ट येते, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तुम्हाला जर इथे बटाटा नको असेल तर तुम्ही ते पनीरचा पण वापर केला तरी चालेल, किंवा काहीच नको असेल नुसतंच गाजर वापरायचंय तर तसंही केलं तरी चालेल, पण बटाट्याने खूप छान चव येते इथे म्हणून आपण वापरलंय। बटाट्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। आपण इथे सगळ्यात महत्त्वाचं घालायला विसरलोय ते म्हणजे मीठ, आणि चवीनुसार मीठ। हे बघा, आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याचे कोफ्ते करून घेऊया। तर आपण इथे कोफ्ते करून घेऊया। तुम्हाला कसे हवेत, लंब गोलाकार किंवा गोल हवेत तसे तुम्ही करू शकता। मी इथे गोल करते। हे बघा, अशा प्रकारे। तर हा मी इथे एका बाउलमध्ये काढते। बघा, आपला दुसराही तयार झालाय। आता आपण असेच बाकीचे पण तयार करून घेऊया। आपले इथे कोफ्ते तयार झालेले आहेत बनवून। आता आपण हे तळायला घेऊया। मी एकीकडे तेलही तापत ठेवलं होतं, तेल आपलं चांगलं तापलंय, तर आता आपण कोफ्ते तळून घेऊया। तर आपलं तेल चांगलं तापलंय, आपण एक एक कोफ्ते टाकूया। आपल्याला हे असे डायरेक्ट तळायचे, आपल्याला याच्यावरनं काही लावायचं नाही, अजून असे डायरेक्ट तळायचे। छान असे गोल्डन रंगावर आपल्याला तळायचे। हे असे तुम्ही नुसते तळलेले खाऊ शकता, खूप मस्त लागतात हा एकदम। अशी फ्लेम मी थोडीशी वाढवलेली आहे, कारण आपण जेव्हा आपण पहिले कुठली गोष्ट तळायला घेतो ना ती थोडीशी फुल गॅसवर करायची, कारण आपल्याला तेलचं एकदम परफेक्ट टेम्परेचर माहिती नसतं, आणि मग पहिला गोष्ट तळून झाली की मग गॅसची फ्लेम थोडी कमी करायची, म्हणजे तेल हे व्यवस्थित तापलेलं असतं। तर आपल्या इथे गोल्डन रंगावरती हे चांगलं तळून झालेलं आहे। हे बघा, आपल्याला हाच रंग परफेक्ट हवा आहे। याच्यावरती जास्त जर तळलं गेलं तर ते काळे होऊ शकतात, जळू शकतात, आणि त्याची टेस्टही बिघडू शकते। साधारणतः या रंगावरतीच आपल्याला तळायचं आहे। हे एकदम परफेक्ट कलर आहे, मी जवळून दाखवते। हे बघा, एकदम परफेक्ट कलर आहे। तर आता आपण हे जे आहेत हे काढून घेऊया। इथे मी टिश्यू पेपरवरती काढून घेते। बघा, एकदम परफेक्ट कलर आलेला आहे। तर आता आपण असेच बाकीचे सुद्धा तळून घेऊया। आपले इथे मस्त असे कोफ्ता तयार झालेले आहेत। काय मस्त दिसतात ना, एकदम परफेक्ट रंग आलेला आहे। खरंच हे गाजराचे कोफ्ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागतात आणि असेच खायला सुद्धा छान टेस्टी लागतात। तर आता आपले इथे कोफ्ता रेडी झालेले आहेत। आता आपल्याला ह्यासाठी बनवायची ती करी, आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे।
तर आता आपण ती बनवायला घेऊया. तर यासाठी इथे मी पॅन घेतलाय. यामध्ये घेणार आहे 2 टेबलस्पून तेल. तेल आपलं गरम झालंय. यामध्ये आता आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये मी घेतलंय एक 5 ते 6 काळी मिरी, 4 लवंगा, 1 वेलची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा. इथे मी तमालपत्र मुद्दामून घेतलं नाहीये, कारण काय होतं तमालपत्र जेव्हा घालतो ना आपण ते वरून तुम्ही ग्रेव्हीत घालू शकता. याबरोबर घालताना वाटलं ना तर कदाचित कडसरपणा येऊ शकतो, म्हणून मी वाटताना ग्रेव्हीसाठी तमालपत्र वापरलं नाहीये. यामध्ये घालणार आहोत आता आपण 2 मध्यम आकाराच्या कांद्याच्या फोडी, 4 मोठे टोमॅटो त्याच्या फोडी करून घेतल्यात. ग्रेव्हीमध्ये कायम लक्षात ठेवायचं की टोमॅटोचे प्रमाण हे जास्त असावं आणि कांद्याचं प्रमाण हे कमी असावं. यानंतर आपण घालणार आहोत 8 ते 10 काजूचे तुकडे. त्यानंतर घालणार आहोत आपण अर्धा इंच आल्याचा तुकडा, 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या. आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे. आपल्याला हे मंद आचेवर असं परतून घ्यायचं आहे. चांगलं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित रंग बदलला गेला पाहिजे, कारण आपल्याला याची प्युरी तयार करायची आहे. मध्यम आचेवरती आपल्याला हे भाजायचं आहे. कांदा टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे. याचा कच्चा जो वास आहे ना तो पूर्णपणे गेला पाहिजे, म्हणजे कांद्याची कच्ची चव लागणार नाही. यामध्येच आता आपण घालणार आहोत थोडीशी कसुरी मेथी. ती सुद्धा याच्याबरोबर थोडी परतवून घ्यायची आहे, म्हणजे अजून टेस्ट छान येते. आपण हे व्यवस्थित परतवून घेऊया. साधारणतः 1 मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. ते 1 मिनिट झालंय. आपलं हे बघा कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ झालंय. आपल्याला ओव्हरकुक करायचं नाहीये, तर आपलं हे शिजलेलं आहे. आता आपण इथे आपल्याला एकदम जास्त शिजवायचं नाहीये, हलकंसं मऊ झालं पाहिजे, म्हणजे याचा कच्चटपणा जो असतो तो निघून जातो, त्याची चव राहत नाही. हे बघा व्यवस्थित आपलं झालेलं आहे. साधारणतः 1 मिनिटभर आपण हे परतवलंय. इथे मी गॅसची फ्लेम बंद करते. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरवरती याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया. तर आपली इथे प्युरी वाटून झालेली आहे. हे बघा थंड झाल्यावरती आपण अशी प्युरी वाटून घेतली. तर आता आपण कोफ्ता करी बनवायला सुरुवात करूया. आपला पॅन चांगला गरम झालाय. ज्या पॅनमध्ये मी कांदा टोमॅटो भाजले होते तोच पॅन घेतलाय. तर त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून तेल. तेल चांगलं गरम झालंय. यामध्ये आता आपण ही जी वाटलेली जी ग्रेव्ही आहे ती टाकणार आहोत. इथे आपण गॅसची फ्लेम बारीक करायची. यामध्ये आता आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, रंगासाठी घालतोय आपण इथे, अर्धा टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून धने जिरे पावडर. याचं प्रमाण तुम्हाला कमी हवं असेल तर करू शकता. 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून किचन किंग मसाला. आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी साधारण अर्धा ग्लास पाणी घालते, ज्यामध्ये वाटण केलं होतं त्याच्यातच घालते, म्हणजे सगळं वाटण पण निघून येतं. तर आपण पाणी इथे ऍड केलेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. एवढीच ठेवायची आहे, कारण हे अळतं नंतर, त्यामुळे आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आपलं व्यवस्थित मिक्स करून झालंय. त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि साधारणतः 1 टेबलस्पून कसुरी मेथी. याने छान चव येते. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण याने खरंच एक छान फ्लेवर येतो. मस्त लागते भाजी. तुम्ही साध्या भाज्यांमध्ये सुद्धा थोडी घालू शकता रोज, काहीच हरकत नाही, त्याने खरंच खूप छान चव येते. आता आपल्याला याला छान अशी उकळी काढायची, म्हणजे आपली करी ही तयार होईल. तर आपण आता ही गॅसची फ्लेम थोडी बारीक करूया. याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिट साधारणतः एक छान उकळी काढून घ्यायची. तर आपली याला उकळी फुटलेली आहे. आपण झाकण काढूया. हे बघा मस्त अशी छान उकळी फुटली. गॅसची फ्लेम आपण इथे कमी केलेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून साखर, कारण आपण इथे टोमॅटो वापरलाय, ते चव बॅलन्स करण्यासाठी आपण घालतोय. 1 टेबलस्पून बटर. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण त्याने टेस्ट खूप छान येते. आणि 1 टेबलस्पून घरची मलाई. याने अजून टेस्ट वाढेल आपली. तुम्ही ते फ्रेश क्रीमचा पण वापर करू शकता. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे बघा आपली ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे.
परफेक्ट कलर आलाय. आपण इथे काश्मीरी मिरची पावडर वापरले, त्याच्याने रंग बघा किती सुंदर आलेला आहे. तर आपली इथे ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला हे जे आपण कोफ्ते तळले होते ते घालायचे. तर आपण इथे असा एक एक कोफ्ता घालूया. यावरती आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे मी गॅसची फ्लेम ही बंद करते. तर आपल्या इथे गाजराचे कोफ्ते हे तयार झालेले आहेत. कोण म्हणेल का हे गाजराचे कोफ्ते आहेत, बघायला एकदम टेम्पटिंग दिसतंय आणि टेस्टला पण एकदम भारी लागतात. खरंच ही तुम्ही गाजर कोफ्ता करी करून बघा. कोणी गेस्ट येणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन पदार्थ आहे. खूप छान लागतं, मस्त लागतं, टेस्टी लागतं. हे तुम्ही ब्रेड बरोबर, भाताबरोबर, पोळी बरोबर, पुरी बरोबर, पराठ्या बरोबर, नान बरोबर, रोटी बरोबर, कशा बरोबरही खाऊ शकता. भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. खरंच हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या इथे गाजर कोफ्ता करी ही तयार झालेली आहे.